हॅलो नमस्कार सर्वांना, तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आहे मंगळवार आणि टिफिन बनवलं आहे मी। तर इथे हरभऱ्याची उसळ, कोथिंबीर वडी आणि चपाती बनवलेली आहे आज टिफिनमध्ये। सकाळचे 9 वाजलेले आहेत। तर टिफिन वगैरे दिला। इथे चिकी पण उठलेला आहे आणि तो खेळत होता। आणि आज नाश्त्यामध्ये आलू पराठे बनवते आहे। तर 2 बटाटे मी उकडून घेतले होते आणि ते मॅश करून कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, हिंग, थोडासा कांदा, हिरवी मिरची, लसूण पेस्ट टाकून बटाटे टाकून परतून घेतलं आणि त्याचं स्टफिंग बनवलं आहे पराठ्यांचं। तर इथे आता तवा पण तापत ठेवला आहे आणि आलू पराठे बनवून घेते। तर अशा प्रकारे स्टफिंग भरून घेतलेलं आहे। आता हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला हलक्याच हाताने लाटून घ्यायचा आहे पराठा। एकदम हलक्या हाताने लाटायचा आहे म्हणजे फुटणार नाही। इथे आपला पराठा तयार झालेला आहे। तुम्ही केचप किंवा दही सोबत खाऊ शकता। आता आम्ही नाश्ता करायला बसलो आहे। तर चिकीसाठी जी उसळ मी टिफिनला बनवली होती ती दिलेली आहे आणि मी पराठे आणि दही खात आहे। तर चिकीचा स्टडी करूनही झाला, दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता थोडा वेळ आराम करणार आहे। तर चला, आता संध्याकाळ झाली आहे आणि दुपारी थोडा वेळ आराम केला मस्त मी। तर आता मस्त एक छान रेसिपी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चटपटीत अशी ओली भेळ जी आपल्याला बाहेर चाटच्या गाड्यावरती मिळते तशीच बनवते आहे। भूक पण लागलेली आता। तर चला सुरुवात करूया। आणि हो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना खूप थँक्यू। तर असंच सपोर्ट करत राहा चॅनलला। तर ही इन्स्टंट टेस्टी चटपटीत भेळ बनवण्यासाठी मी इथे एक भेळचं पॅकेट घेतलं आहे रेडीमेड आणि आपल्याला त्यासाठी चटणी पण बनवून घ्यायची। त्यामध्ये चिंच, गूळ, खजूर आणि काळं मीठ वगैरे टाकून चटणी बनवली आणि हिरवी पण चटणी बनवली। यामध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक यांची पेस्ट आणि थोडा चाट मसाला टाकलेला आहे। तर इथे पातेल्यामध्ये मी थोडी भेळ काढून घेते आहे। जेवढी आपल्याला बनवायची आहे तेवढीच घेते मी। तर हिरवी आणि लाल चटणीमध्ये थोडी भाजलेल्या जिऱ्यांची पण पावडर टाकली आहे मी 1 चमचा, त्याच्याने खूप छान टेस्ट येते। आता यामध्ये 1 बटाटा आणि थोडे चणे उकडून घेतले होते, त्यामध्ये मीठ टाकून आणि चाट मसाला टाकून यामध्ये मी ते ॲड करते। त्यानंतर बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेला 1 टोमॅटो, 1 कांदा 1 टोमॅटो घेतला आहे। त्यानंतर कोथिंबीर, भरपूर अशी बारीक शेव आणि जी हिरवी चटणी घेतली होती
ती आपण 2-3 चम्मच भरून टाकणार आहोत. आणि त्यानंतर ही चिंचेची जी चटणी केली होती ती टाकली आहे, ती पण 3-4 चम्मच टाकली आहे. आता आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायची आहे ही भेळ. ही चिंचेची चटणी बनवताना आपण थोडी चिंच, त्याच्या डबल गूळ आणि थोडं खजूर असं भिजत ठेवून ते नंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊन त्यामध्ये थोडी मिरची पावडर, काळं मीठ आणि जिरेपूड टाकली होती आणि उकळून घेतलं होतं 5 मिनिटांसाठी. आणि त्यामध्ये थोडा चाट मसाला पण ॲड केलेला आहे. इथे आपली भेळ रेडी झालेली आहे. आता प्लेटिंग करूया आपण. आणि आता वरतून आपल्याला 2 चम्मच चिंचेची चटणी, थोडी ग्रीन चटणी आणि थोडा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरने गार्निश करायचं आहे. आणि आता त्यावर भरपूर अशी बारीक शेव. तर आपली भेळ रेडी झालेली आहे. एन्जॉय. खूपच टेस्टी दिसते आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला फ्रेंड्स, आजचा व्लॉग इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला व्लॉग कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.